पाणीपुरीच्या पुऱ्या आपण कायमच विकत आणतो किंवा इन्स्टंट असं पॅकेट आणतो आणि घरी आणून तळतो. पण खरं सांगायचं तर या पुऱ्या कशा बनवल्या असतील, त्या हायजेनिक आहेत का, चांगल्या तेलात तळलेल्या आहेत का? कारण आपण बरेच असे व्हिडिओ पाहतो की ज्यामुळे आपल्याला लक्षात येतं की अतिशय गलिच्छ पद्धतीने या पुऱ्या तयार केल्या जातात. पण आज आपण घरच्या घरी प्रत्येक पुरी अशी टम्म फुग्यासारखी फुगलेली तयार करणार आहोत. या पुऱ्या जरा सुद्धा मऊ पडत नाहीत, तेलकट होत नाहीत आणि प्रत्येक पुरी ही अशी मस्त टम्म फुगण्यासाठी काही खास टिप पाहणार आहोत की ज्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच जरी या पुऱ्या तयार केल्या ना तरी सुद्धा तुमच्या पुऱ्या अतिशय छान तयार होतील. तुम्हाला इथे पाहून लक्षातच येत असेल की मी जरा सुद्धा झारा लावत नाहीये किंवा तेलही पुरीवर उडवत नाही, तरी प्रत्येक पुरी फुग्यासारखी टम्म अशी फुगलेली आहे. अशा या प्रत्येक पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या तयार होण्यासाठी आज आपण खास पद्धत पाहणार आहोत. मुळात म्हणजे ही पुरी बघा ना, वरचं पापुद्रा सुद्धा जितका पातळ आहे तेवढाच हा खालचा पापुद्रा सुद्धा पातळ आहे. म्हणजे एक पापुद्रा जाड एक पापुद्रा पातळ असं न होता दोन्ही बाजू सारख्याच मस्त अशा पातळ तयार झाल्यात आणि अतिशय कुरकुरीत अशी ही पुरी तयार झालेली आहे. पाणीपुरीचं हिरवं जे तिखट पाणी करतो त्यासाठी लागणारं पाणीपुरीचा मसाला, त्याचबरोबर रगडा, चिंच खुजूरची चटणी आणि हे हिरवं चटपटीत पाणी कसं तयार करायचं याची जर कृती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मी उद्याच्या भागामध्ये याची रेसिपी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता आपण मस्त अशा कुरकुरीत जरा सुद्धा तेलकट न होणाऱ्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्यांची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण एखादं खोलगट असं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 पेले इतकं बारीक रवा घालायचा आहे. पेला घ्या, वाटी घ्या, पण असा खालपासून वरपर्यंत पूर्णतः सरळ असायला हवा. म्हणजे ही वाटी बघा खाली निमुळती आहे, वरच्या बाजूला मोठा आकार आहे. असं न करता एकसारख्या आकाराची वाटी असेल तर शक्यतोवर प्रमाणासाठी तीच घ्यायची, म्हणजे प्रमाण चुकत नाही. 2 पेले जेव्हा मी बारीक रवा घेतला त्यावेळेस अर्धा पेला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपलं नेहमी जे चपात्यांसाठी वापरतो तेच हे पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि गव्हाचं पीठ आणि रवा हा आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा आणि हे गव्हाचं पीठ दोन्हीही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. म्हणजे काय होईल, असं एकसंध मिसळलं सुद्धा जाईल आणि रवा जो जाडसर आहे तो सुद्धा बारीक होण्यास मदत होईल. आता हे बघा अगदी चांगलं अगदी एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. अगदी आपल्याला घट्ट कणिक भिजवायचे, त्यामुळे एकाच वेळी भरपूर असं पाणी घालायचं नाही. कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचंय. बघा अगदी घट्ट असा हा गोळा आहे. आता काय करायचं, फक्त पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मग आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. कारण आपण यामध्ये जर पाणी घातलं तर ते प्रमाण जास्त होईल, पुऱ्या तेलकट होतील, छान अशा कुरकुरीत होणार नाही, व्यवस्थित त्या फुगणार नाहीत किंवा मऊ पडतील. म्हणून अगदी घट्ट जर आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं हे घट्ट भिजवणं गरजेचं आहे. आता हे पीठ मी चांगलं बऱ्यापैकी घट्ट असं भिजवलेलं आहे. बघा इतपत घट्ट हे असायला हवं. आता मात्र यावर जरी क्रॅक दिसत असेल तरी सुद्धा आपण हे पीठ असंच भिजण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवणार आहेत. एखादी सुती कापड असं ओलसर करून घ्यायचं आणि ते यावर असं घालून ठेवायचं आणि मग झाकण ठेवायचं आणि हे पीठ साधारण अर्धा तास तरी असंच बाजूला ठेवायचं. म्हणजे रवा चांगला मऊसूत होतो आणि व्यवस्थित तो भिजतो सुद्धा. आता बघा साधारण अर्धा तासानंतर हे पीठ आधीपेक्षा थोडंसं मऊ झालेलं आहे, कारण आपण यावर ओलसर सुती कापड असं ठेवलेलं होतं. आता आपण याच्या काही लाट्या तयार करून घेणार आहोत. यासाठी लांबट असा गोल तयार करून घ्यायचा. सुरीने असे हे 4 उंडे साधारण तयार केलेले आहेत. यामध्ये रवा आहे त्यामुळे लगेच पीठ कोरडं होतं, म्हणून लगेच ओलसर सुती कापडाने झाकून ठेवायचं आहे. अजिबात उघडं ठेवायचं नाही, कारण आता गरमी सुद्धा आहे आणि लगेच ना पीठ कोरडं होतं. आता लांबट ही अशी गोळी तयार करून घ्यायची आणि अगदी लहान लहान अशा छोटे छोटे आपल्याला या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि हातावर गोल गोल अशा करून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने सगळ्या लाट्या तयार करून घेतल्या आणि लगेच यावर ओलसर सुती कापड असं घालून ठेवलेलं आहे. अजिबात या लाट्या कोरड्या होऊ द्यायच्या नाहीत.
आता आणखीन एक पूर्वतयारी करायची म्हणजे काय, तर एखादं ओलसर सुती कापड असं आपल्याला अंथरून ठेवायचं आहे. हे कापड सुद्धा अगदी घट्ट असं पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत. पुरी लाटताना बघा एकाच दिशेने लाटायची, अशी अलटी पलटी अजिबात करायची नाहीये. आणि जर का पीठ चिकटत असेल तर अगदी किंचित तुम्ही तेलाचं बोट लावू शकता, पण पीठ वगैरे काहीही वापरण्याची गरज लागत नाही, कारण आपण अतिशय घट्ट असं हे पीठ मळलेलं आहे. शक्य होईल तेवढी पातळ अशी पुरी तयार करायची, अगदी पण पातळ करायची नाही, नाहीतर ती फुगणार नाही. पण अगदी किंचित अशी जाडसर ठेवू शकता. पण फार आपली नेहमीच्या पुऱ्या किंवा फुलक्या असतात त्यापेक्षा सुद्धा अगदी पातळ अशा आपल्याला या पुऱ्या तयार करायच्यात, म्हणजे दोन्ही पापुद्रे एकसारखे असे तयार होतील. आणि या कापडाखाली सतत असं झाकून ठेवायचं आहे, की जेणेकरून यामध्ये मॉइश्चर जे असतं ते तसंच टिकून राहतं आणि पुरी व्यवस्थित फुगते. मुळात म्हणजे खाली वर दोन्हीकडून त्याला ओलसर कापड मिळतं, त्यावेळेस ती दोन्ही बाजू अगदी एकसारखे पापुद्रे तयार होतात. आता आपण या भरपूर अशा पुऱ्या तयार केलेल्या आहेत. त्यापैकी पुऱ्या तळताना सगळ्यात पहिले या आधी लाटलेल्या ज्या पुऱ्या असतील ना, त्याच आपल्याला आधी तळायला घ्यायच्या आहेत. नंतर लाटलेल्या पुऱ्या नंतर तळायच्या, म्हणजे प्रत्येक पुरीला एक असा विशिष्ट वेळ मिळतो आणि प्रत्येक पुरी चांगली अशी फुगते. आता इथे मी तेलही तापायला ठेवले. तळतानाची जी बाजू खालची असेल, म्हणजे पोळपाटावर लाटताना जी बाजू खालची होती ती तळताना वरच्या बाजूने येईल असं आपल्याला या तेलामध्ये या पुऱ्या सोडायच्या आहेत. तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं, गॅसची आच मध्यम करायची आणि मग आपल्याला या पुऱ्या एक एक करत तेलामध्ये सोडायच्या आहेत. बघा मी पुरीवर तेलही उडवत नाहीये किंवा झारा सुद्धा लावत नाहीये, तरी प्रत्येक पुरी ही फुग्याप्रमाणे टम्म अशी फुगलेली आहे. कढईमध्ये बसतील तेवढ्या सगळ्याच पुऱ्या तुम्ही एकाच वेळी सोडून घेतल्यात ना तरीही चालेल. बघा अगदी मस्त फुग्याप्रमाणे टम्म अशा आपल्या प्रत्येक पुरी अशी फुगलेली आहे. आता ही एक एक पुरी अशी हलकीशी आपल्याला पलटवून घ्यायची आहे. बघा खालची बाजू मस्त अशी तांबूस रंगावर तळली गेलेली आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे काय होतो पुरीचा रंग पटकन बदलत नाही, मस्त अशा या कुरकुरीत पुऱ्या तयार होतात. म्हणून मध्यम आचेवर आपल्याला या पुऱ्या हलकासा असा सोनेरीचा रंग येईपर्यंत, छान तांबूस रंग होईपर्यंत तळायचा, म्हणजे पुरी मऊ पडत नाही. जर आपण अशा पांढरट रंगावर पुऱ्या तळल्या तर त्या मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे असा चांगला तांबूस सोनेरीसर रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. बघा प्रत्येक पुरी छान अशी आपली फुगलेली आहे आणि या पद्धतीने अशी आपल्याला हे जाळीच्या भांड्यामध्ये काढून ठेवायची आहे. अगदी दोन्ही पापुद्रे एकसारखे मस्त असे फुगलेले आहेत. पुऱ्या लाटून जेव्हा आपण बराच वेळ ठेवतो आणि ओलसर कापडामध्ये ठेवतो त्यावेळेस दोन्ही पापुद्रे एकसारखे तयार होतात. जर हे आपण असं केलं नाही तर मात्र एक पापुद्रा जाड एक पापुद्रा पातळ होतो किंवा कधी कधी पुऱ्या सुद्धा फुगत नाहीत. पण ही जी पद्धत वापरलेली आहे, तसेच पोळपाटावरची लाटलेली बाजू आपण तेलामध्ये सोडताना वरच्या बाजूने सोडतो, त्यामुळे प्रत्येक पुरी टम्म अशी फुग्याप्रमाणे फुगते आणि मुळात म्हणजे दोन्ही पापुद्रे अगदी एकसारखे पातळ असे तयार होतात. पाणीपुरीच्या ठेल्यावर बनवलेल्या पुऱ्या या चांगल्याच तेलात तळल्या असतील का किंवा कशा बनवल्या असतील ही जर कधी मनामध्ये शंका येत असेल आणि जर तुम्हाला अगदी हायजेनिक घरचं खायचं असेल, लहान मुलांना चांगले पदार्थ करून द्यायचे असतील पण चटपटीत सुद्धा हवं असेल, तर मात्र तुम्ही घरच्या घरी अशा पुऱ्या तयार करून ठेवू शकता. ही पुरी मी तुम्हाला दाखवते. बघा अगदी मस्त पातळ असा पापुद्रा आपला तयार झालेला आहे. वरचा जसा पातळ आहे तसाच खालचा पापुद्रा सुद्धा तितकाच पातळ झालेला आहे. म्हणजे अगदी परफेक्ट रेसिपी म्हणतो ना, तशी ही आपली पाणीपुरीची परफेक्ट रेसिपी आहे. मी सांगितलेल्या सगळ्या लहान सहान टिप नक्की लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या सुद्धा पुऱ्या इतक्या छान बनवून तयार होतील. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच पुऱ्या बनवणार असाल ना, तरी सुद्धा तुमची प्रत्येक पुरी इतकी मस्त कुरकुरीत आणि टम्म फुगलेली तयार होईल याची मात्र मी 100% खात्री देते. तुम्हाला हे मस्त अशी चिंच खजूरची चटणी, हिरवं पाणी हे सगळं मी घरी तयार केलेलं आहे. एकही गोष्ट विकतची आणलेली नाहीये. मस्त असा हा दाटसर असा एकसंध रगडा कसा तयार करायचा, मुळात म्हणजे आपल्याला यासाठी लागणारी ही चाटची चटणी म्हणजे चिंच आणि खजुराची चटणी विविध चाटसाठी उपयोगी येते, ही कशी तयार करायची. त्याचबरोबर पाणीपुरीचा मसाला सुद्धा मी विकतचा आणला नाहीये, तर तो घरगुतीच तयार करून त्यापासून हे असं मस्त चटपटीत तिखट पाणी तयार केलेलं आहे. अशी ही संपूर्ण कृती मी घरच्या घरी तयार केलेली आहे. एकही साहित्य विकतचं काहीही आणलेलं नाहीये. अशी
याआधी जर तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी पाहायची असेल तर कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी उद्याच्या भागामध्ये तुम्हाला ही संपूर्ण कृती दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आजचा हा पुऱ्यांचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.